इथे कुकरचा डबा घेतलेला आहे, तेलाने ग्रीस करून घेऊया। आता अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 1 कप पिठी साखर आणि 1 कप एकदम बारीक रवा घ्यायचा आहे, चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं दूध घालून कोमट दूध इथे घेतलेलं आहे। आपल्याला मीडियम असं बॅटर तयार करायचं आहे। 5 ते 6 थेंब व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे, बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। तसं ढवळून घेतल्यानंतर 1 पॉकेट पूर्ण इथे इनो वापरायचा आहे। अर्धा चमचा दूध इथे वापरलेला आहे, म्हणजे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी। हे लगेच प्रोसेस आपल्याला करायची आहे। गॅसवर कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे, 10 मिनिटांमध्ये स्टँड ठेवलेलं आहे। हे आता टॅप करून घ्यायचं आहे आणि वरून परत ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। आता अर्धा तास हे बेक करून घ्यायचं आहे, फक्त लो फ्लेमवर झाकण लावून। बॅटर कमी आहे म्हणून अर्धा तास, जास्त बॅटर असलं तर 40 मिनिटं लो फ्लेमवर ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर मस्त असं केक बेक झालेला आहे। तुम्ही बघू शकता, मस्त खूप छान आणि लागतो पण चवीला खूप भारी। आता हा थंड झाल्यावर काढून घेऊया। एकदम सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। एकदम मऊ स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे। कुकरच्या डब्याला तेल लावलं, त्यावर आपण बटर पेपर लावू शकतो। मी इथे बटर पेपर न लावला तरी सुद्धा मस्त असं केक निघाला। छान असं केक तयार आहे, तुम्हाला तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।